या श्रीरामपूरमध्ये जी दहशत जी गुंडगिरी चालू आहे याच्या मागं श्रीरामपूरमध्ये रामाचं नाव घेऊन हिंदुत्वाचं पांघरूण घेऊन हा जो राक्षस ह्याच्याखाली जो लपलेला आहे ही राक्षस टोळीला ह्याच्यामधून बाहेर काढून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांच्यावर मोका लागला पाहिजे, श्रीरामपूर भयमुक्त केलं पाहिजे। दहशत आहे अजून पण लोक समोर येत नाही आहे, समोरून उघड बोलत नाही आहे। आता पोलीस प्रशासनाने आव्हान केलं होतं की जे कोणी असतील गुन्हेगार ज्यांनी लोकांना त्रास दिला आहे, कोणाच्या मुलींना असतील, महिलांना असेल, अनेक लोकांना त्यांनी येऊन समोरून फिर्याद वगैरे दाखल करावी। व्यापारी असतील, डॉक्टर असतील, अनेक लोक ह्याच्यामध्ये पीडित आहे। पण या दहशतीमुळे या लोकांना पोलिसांची भीती राहिलेली नाही। लोकांना असं वाटतं हे पुन्हा सुटून येतील आणि आपल्याला त्रास देतील आणि हे पुन्हा सुटून येतील अशी लोकांना खात्री आहे, कारण लोकांचा कायदा सुव्यवस्थेवर भरोसा राहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे लोक पुढे येत नाही आहे। मी लोकांना आज श्रीरामपूरकरांना आज पण आवाहन करतो की जे काय ह्याच्यात पीडित असतील, ज्यांच्या कोणाचे फिर्यादी असतील, काय असेल, त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला म्हणा, SP म्हणा, ॲडिशनल SP वाघचौरे साहेब इथं आहेत त्यांना, किंवा आमच्यापैकी जरी कोणाला लिहून सांगितलं किंवा मला जरी स्वतंत्र भेटून जरी सांगितलं की आमच्यावर अत्याचार असा झालेला आहे, तरी आम्ही त्यांचा आवाज, त्यांचं नाव न घेता त्यांच्यासाठी आवाज उठवू आणि त्यांच्यासाठी नक्कीच आम्ही खंबीरपणे उभं राहू या ठिकाणी। जोपर्यंत हे संघटित गुन्हेगारी संपत नाही, या आरोपींना धरून गजाआड करत नाही आणि यांच्यावर मोका लागत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण चालूच राहणार आहे। आमचा या धरणे आंदोलनाचा 3रा दिवस आहे आणि कारवाई अजून काही झालेली नाही। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये मोका अंतर्गत कारवाई, संघटित मोका म्हणून एक आमची जो खटला आहे तो फास्ट ट्रॅकला चालला पाहिजे आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे, अशी आमच्या दुबई कुटुंबाच्या वतीने आमची मागणी आहे शासनाला, सरकारला। 1 महिना 15 दिवस, 1 महिना 6 दिवस झाले, आज 7वा दिवस, आणि आम्हाला अजून काय असं आश्वासित केलं गेलेलं नाही। कारण की ज्यावेळेस आमच्या मुलाची हत्या झाली आहे, आम्ही ते डेड बॉडी पोलीस स्टेशन आणली होती, आम्ही लेखी आश्वासन दिलेलं आहे की बाबा तुम्हाला एक महिन्याच्या त्यांना मोका अंतर कारवाई करू म्हणून, पण ती काही कारवाई झालेली नाही। आणि आम्ही आता सरकारकडे, शासनाकडे तीच आमची मागणी आहे की लवकरात लवकर त्यांचा मोका गुन्हा दाखल करावा आणि मुख्य आरोपींना त्याच्यात संघटित गुन्ह्यामध्ये अडकवावं आणि त्याच्यावर मुख्य कारवाई झाली पाहिजे। तर हे आंदोलन हे बेमुदत आहे, म्हणजे कंटिन्यू, जवळ शासन काही त्याच्यावर ठोस पुरावा आम्हाला ठोस काही सांगत नाही तोवर आमचं हे उपोषण चालू राहणार। याच्यानंतर ही आंदोलन आहे, रस्ता रोको आहे, त्यानंतर आमरण उपोषण आहे, नंतर आत्मदहन आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही अवलंबणार आहे आणि सरकारला ही मागणी आहे आमची, हे थांबणार नाही। जोवर हे मुख्य आरोपी ह्याच्यात येत नाही तोवर हे आंदोलन थांबणार नाही।